याचबरोबर आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप, हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस। अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई। आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडलेत, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। छत्तीसगडच्या सीमेवर लष्करानं माओवाद्यांना घेरलं। लष्कराला डोंगराच्या भागात आढळली गुफा। सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू। वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन। कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतरांना कैद्यासोबत भेटू दिल्याने मोठी कारवाई। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सीटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल, वैद्यकीय सूत्रांची माहिती। तर पुढील उपचाराबाबत तज्ञ समिती घेणार निर्णय। पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाडांना भोवलं। बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर मागितली माफी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान। 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात। सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलची प्रतिष्ठा पणाला।